ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। मोक्षमार्गस्य नेतारं भेक्तारं कर्मभूभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वन्दे तद्गुणलब्धे वन्दे तद्गुणलब्धे वन्दे तद्गुणलब्धे। श्रीमैना सुंदरीची कथा ऐकुनी धन्य धन्य तुम्ही व्हा। इतिहास ऐकुनी इतिहास घडवून धन्य धन्य तुम्ही व्हा। श्री सन्मती नंदन कथा सांगुनी धन्य धन्य होतो। कथा ऐकुनी कथा वाचुनी धन्य धन्य तुम्ही व्हा। चूक झाली तरी तुम्ही सांगुनी धन्य धन्य तुम्ही व्हा। वाचा ऐका जीवनाची सुटका धन्य धन्य तुम्ही व्हा। बोलो जोईसो भगवान की। देवादेव मूलक 1008 शांतीप्रद शांतीनाथ भगवान की। देवादेव 1008 बालब्रह्मचारी नेमिनाथ भगवान की। देवादेव मूलक 1008 आदि ब्रह्मश्री आदिनाथ भगवान की। देवादेव मूलक 1008 मुनीश्वरनाथ भगवान की। सिद्धांत शास्त्र की आचार्य भगवान श्री सकल कीर्ति स्वामी जी की। 20वीं सदी के प्रथमाचार्य जगदीश समाधि सम्राट गुरुनाम गुरुराज शांति सागर जी महाराज की। संत शिरोमणी आचार्य गुरु श्री विद्यासागर जी महाराज की। प्रातस्मरणीय शांत मूर्ति बासरत्नगर आचार्य गुरुदेव श्री सन्मत सागर जी महाराज की। परम पूज्य आचार्य गुरु श्री समय सागर जी महाराज की। अहिंसा में विश्व धर्म की। भविजी हो आचार्य भगवान सकल कीर्ती स्वामीजी विरचित श्री श्रीपाल राजा मैना सुंदरीची कथेची वाचन चालू आहे। आणि काल आचार्य भगवंतांनी अतिशय सुंदर कथानक आपल्यासमोर प्रस्तुत केलं होतं की जो प्रजापल राजा आहे तो प्रजापल राजा मैना सुंदरीची जी नाही बोलणं आहे ते बोलणं ऐकून तो मनात एक संकल्प बांधतोय की हिचा विवाह मी अशा व्यक्तीशी करेन की तिला जीवनामध्ये त्या कर्माला सामोरं जायला लागेल। आणि काल तो प्रसंग पुढे येईल ज्यावेळी सुरसुंदरीचा विवाह झाला। तो विवाह झाल्यानंतर ती आपल्या अहिच्छत्र नगरामध्ये संसार करत होती। इकडं ज्यावेळी मैना सुंदरीला विचारलं त्यावेळी मैना सुंदरीनं सांगितलं की तुम्ही ज्या वराशी माझा विवाह करून जाईल तिथं मी आनंदी माझ्या कर्मानुसार माझ्या जसं कर्माच्या उद्यात असेल तसं राहीन। हे बोलल्यानंतर त्या प्रजापाल राजाचा इगो हट झालता आणि त्याने ठरवलं होतं की या मैना सुंदरीला मी निश्चितपणे अक्कल घडवणार। आणि म्हणून काल ज्यावेळी तो नगराच्या बाहेर फिरायला गेला होता त्यावेळी एक राजा त्याला भेटला। तो रेड्यावर नेत होता। तो होता कोण? श्रीपाल राजा आणि त्याच्याबरोबर 700 कोडी हे रेड्यावर आलते। त्यावेळी त्या श्रीपाल राजाला बघितल्यानंतर प्रजापाल राजाच्या मनामध्ये विकल्प आला की याच श्रीपाल बरोबर मी मैना सुंदरीचा विवाह करून देणार। आणि त्या भावनेतनं तो आपल्या नगरामध्ये परत येतोय। नगरामध्ये परत आल्यानंतर पहिला मंत्र्यांना बोलवून घेतोय आणि मंत्र्यांसंग हितगुज करण्यासाठी मंत्र्यांना म्हणतोय की हे मंत्रीगण मी एक प्रश्न तुमच्या समोर उपस्थित करत आहे। प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तुम्ही तयार आहात की माझी जी छोटी कन्या आहे मैना सुंदरी म्हणजे मदन सुंदरी त्या मैना सुंदरीचा विवाह मी श्रीपाल कोडी बरोबर करण्याचं ठरवलेलं आहे। याच्यावर तुमचं काय मत आहे? तर बरेच मंत्रीगण दुःखित होतात। दुःखित झाल्यानंतर ते उठून राजाला म्हणतात की हे राजन जिचं रूप अप्सरेप्रमाणे आहे जी अतिशय धैर्यवान आहे
जी अतिशय विद्यावान आहे, अतिशय ज्ञानवान आणि धर्माचं काटेकोरपणे पालन करणारी जी मैना सुंदरी आहे, तिचा विवाह तुम्ही कोडी राजाबरोबर करलाय, हे काय बरोबर नाही. कोडी व्यक्तीबरोबर करणं हे योग्य नाही. त्यामुळे तुम्ही याचा एकदा विचार करावा. त्यावेळी प्रजापल राजा आपल्या अहंकारामध्ये एवढा चूर होता, तर म्हणते की मंत्रीगण, तुम्ही कुठलाही सल्ला जरी दिला तरी माझ्या मनामध्ये मी संकल्प बांधलाय, मी मैना सुंदरीचा विवाह हा श्रीपाल राजा बरोबरच करणार आहे, त्यात कुठलेही बदल होणार. हे झाल्यानंतर इकडं मंत्र्यांच्या बरोबर झालेली चर्चा राजवाड्यामध्ये सगळीकडे पसरते. राजवाड्यामध्ये सगळीकडे पसरल्यानंतर जी मैना सुंदरीची आई आणि प्रजापालची राणी होती सौभाग्य सुंदरी, ती सौभाग्य सुंदरीला ज्यावेळी की नाही ही बातमी कळते की आपल्या पतिराजांनी, आपल्या प्रभूंनी मैना सुंदरीचा विवाह एका कोडी माणसाबरोबर करण्याचं योजले आहे, हे कळल्यानंतर तिला अतिशय दुःख होते. ती ते कळल्या तिथनं उठते आणि राजाजवळ जाते आणि राजाला म्हणते, हे प्रभू, अतिशय गुणवंत, अतिशय ज्ञानवंत आणि अतिशय धर्मवान जी माझी कन्या, लहान कन्या आहे मैना सुंदरी, तिचा विवाह तुम्ही कोडी राजाबरोबर करण्याचं योजले आहे, हे असं का अन्याय तिच्यावर करलाय. त्यावेळी तिनं उत्तर दिलं होतं, मैना सुंदरीनं माझा कर्मसिद्धांत जसा असेल तसं माझं होईल, बघूया तिचा कर्मसिद्धांत काय, त्याचं परीक्षा होऊन दे, म्हणून मी ठरवलं आहे तिचा विवाह हा श्रीपाल राजा बरोबरच होणार आहे, दुसऱ्याबरोबर होणार नाही. त्यावेळी ती सौभाग्य सुंदरी अतिशय दुःखित होते आणि तिथनं जाऊन मोठमोठे मंत्री जे राजाला सल्ला देणार होते त्या मंत्र्यांजवळ जाते आणि मंत्र्यांना म्हणते, तुम्ही जरा राजाला संबोधन करावं आणि समजावून सांगावं की मैना सुंदरीचा विवाह श्रीपाल राजाबरोबर न करता योग्य त्या राजकुमाराबरोबर करावा, ही विनंती तुम्ही करावी. दुसऱ्या दिवशी, त्या दिवशी संध्याकाळ झाली होती, त्यामुळे कुठल्या मंत्र्यांनी त्या वेगवेगळ्या राजांनी काही कुठला निर्णय घेतला नाही. दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर प्रजापाल राजाजवळ सगळे मंत्री, सगळे राजे आले आणि त्यांनी सांगितलं की हे राजन, तुम्ही जो निर्णय घेतलाय त्या निर्णयाचा एकदा फेरविचार करावा, कारण की तुमची सगळ्यात गुणवंत, धर्मवान आणि ज्ञानवान कन्या कोण असेल तर ती मैना सुंदरी आहे, तिचा एका कोडी माणसाबरोबर तुम्ही करू नका, योग्य तो राजकुमार असा असणारा वराचा निवड करावी आणि त्या वराबरोबर त्याचा निश्चितरूपाने लग्न लावून द्यावं त्या मैना सुंदरीचं. हे म्हटल्यानंतर राजाचा युग आहे तो फारच हर्ट झाला की मी एकदा निर्णय सांगितला असताना तरी सुद्धा हे सगळेजण येऊन मला निश्चितरूपानं माझा निर्णय बदला म्हणून सांगायला, म्हणून त्याला एवढं दुःख झालं. तो आता रागाच्या भरात, क्रोधाच्या भरात म्हणतोय की हे मंत्रीगण, हे राजेगण, तुम्ही कुठलाही सल्ला दिला तर त्यास माझ्या निर्णयामध्ये बदल होणार नाही. मैना सुंदरीचा विवाह हा कोडी श्रीपाल राजा बरोबरच होणार आहे आणि ते तिनं निश्चितरूपानं करावंच लागेल. त्यावेळी राजा त्या मंत्र्यांना सगळ्यांना आपल्या राज दरबारातून जायला सांगतोय. राज दरबारातून जायला सांगितल्यानंतर तो एका शिपायाच्या माध्यमातून मैना सुंदरीला निरोप देतोय की तुमच्या पिताश्रींनी तुम्हाला बोलवले आणि तुम्ही राजमहालामध्ये जाऊन त्यांना भेटावं. तो जो सैनिक आहे तो जातोय आणि मदन सुंदरीला म्हणजे मैना सुंदरीला सांगतोय की तुमच्या पिताश्रींनी तुम्हाला बोलवलेलं आहे आणि काही तर तुमच्याबरोबर चर्चा करायची, त्यासाठी तुम्हाला बोलले आहे आणि तुम्ही पिताश्रींच्या महलात जाऊन त्यांना भेटा. मैना सुंदरीच्या मनात कुठलाही विकल्प संकल्प नव्हता. जेवढे राजे आहेत, मंत्री आहेत, माता आहे, त्या सगळ्यांच्या मनामध्ये विकल्प आला, परंतु मैना सुंदरीच्या मनामध्ये विकल्प आला नाही, कारण की ती धर्मवान होती, ती विद्यावान होती आणि ती ज्ञानवान होती, म्हणून कोणताही संकल्प तिच्या मनामध्ये आला नाही. आजची मुलगी असते ना, नुसता कळलं असतं असं असं करणार आहेत, पप्पांच्यावर केस घातली असते. ती मैना सुंदरी होती कथेतली. ती धर्मवान, नीतिवान आणि ज्ञानवान कन्या होती, जी आपल्या आई वडिलांची जे काही निर्णय असेल त्या निर्णयाला सामोरं जाणारी कन्या होती. आजच्या मुली ऐकत नाहीत, मी का करू, हे का करू, मानवर करतात, उंट उचला पुढच्या जन्मात. काय आई बाबा सांगतील ते ऐकायचं, ही गोष्ट महत्वाची आहे. सगळ्यांना सांगवले, कोण कोण मोठी माणसं, बायकोनं पतिराजांचं ऐकायचं. कथेच्या माध्यमातून लय काय काय शिकायला मिळते. आणि पतिराजांनी आपल्या आई वडिलांचं ऐकायचं.
ही गोष्ट महत्त्वाची आहे, याचं चिंतन करायचं आहे. ज्यावेळी तो निरोप दिल्यानंतर मैनासुंदरी आपल्या सगळ्या क्रिया आवरते आणि आवरल्यानंतर ती राजमहालामध्ये प्रजापाल राजांच्या समोर जाते आणि पहिला आपल्या पिताश्रींचा चरण स्पर्श करून त्यांना वंदना करून म्हणते की हे पिताश्री, तुम्ही मला का बोललेलं आहे? त्यावेळी प्रजापाल राजा म्हणतोय की हे कन्ये, तुमचं वय लग्न करण्यायोग्य झालेलं आहे आणि तुमचं विवाह करण्याचं मी ठरवलेलं आहे आणि तुमच्यासाठी कोडी श्रीपाल राजा हा वर मी निवडलेला आहे आणि तुम्हाला मान्य आहे का नाही? हे विचारल्यानंतर बऱ्याच जणांना वाटलं, मंत्र्यांना, राजांना, की मैनासुंदरी हे स्वीकारणार नाही. परंतु कथानकातील ती हिरोईन होती. तिनं लगेच पिताश्रीने सांगितलं, पिताश्री तो माझा निर्णय नाही, तुम्ही मला विचारण्याची गरज नाही. तुम्ही जो बोट दाखवशील त्या वराबरोबर मी लग्न करायला तयार आहे. कारण की मी मागं सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे पिताश्री की तुम्ही आणि माझी माता या दोघांनी मिळून कोणता वर निवडशील त्या वराबरोबर मी लग्न करायला तयार आहे. माझी कोणती इच्छा नाही, कारण की माझा कर्मसिद्धांत, जसं माझं पुण्यपाप असेल तसं माझं लग्न झाल्यावर होईल. त्यामुळे आई बाबांनी जो वर ठरवलं आहे त्याच्यावर मी विवाह करायला तयार आहे. तुम्ही मला विचारण्याची काहीही गरज नाही. आणि ती परत चरण स्पर्श करते आणि तिथे निघून जाते. श्रीपाल राजाला आणि परत मनामध्ये की नाही जास्त क्रोध आला. एवढं सगळं करून आता मी कोडी श्रीपाल बरोबर लग्न करायचे ठरले तरी सुद्धा हिचं काय उत्तर नाही, ते सगळं मान्य नाही म्हणून ते निघून गेले. आता अंतरंगात तिथं उकळ्या फुटाल्या. परंतु तिकडं मैनासुंदरी कुठल्याही विकल्पात नव्हती. बऱ्याच दासींनी जाऊन मैनासुंदरीला तिथं मैनासुंदरीचे कान भरण्याचा प्रयत्न केले. अहो तुमचे बाबा तुमच्यावर निचरपण अन्याय करल्यात. तुम्ही एवढे धर्मवान, नीतिवान आणि एवढी सुंदरी तुम्ही असताना सुद्धा एका कोडीबरोबर तुमचं लग्न लावल्यात. मैनासुंदरी म्हणली, तुम्हाला तो सांगण्याचा अधिकार नाही. माझी पिताश्री आणि माझी माता आहे, कुठल्या बी वराबरोबर लग्न करावं म्हणतील त्या मुलाबरोबर मी लग्न करायला तयार आहे. त्यामुळे तो माझा अधिकार नाही, तो माझ्या पित्याचा आणि माझ्या माताचा अधिकार आहे. कुणाबरोबर माझं लग्न नोंदायचं त्यांना सगळं कळतंय. ते राजा आहेत, माझी माता राणी आहे, त्यांना सगळ्या प्रकारच्या गोष्टी कळतात. त्यामुळे त्यांनी ठरवलं त्या वराबरोबर मी विवाह करायला तयार आहे. माझी कोणतीही हरकत नाही. तुम्ही कोणत्याही गोष्टी माझ्याजवळ येऊन मला सांगू. दासींना आश्चर्य वाटलं सगळ्यांना की अशी कशी कन्या, एवढं धैर्य, एवढं सामर्थ्य, एवढे उत्कृष्ट भाव अंतरंगामध्ये कशा आहे. त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की ही अशा तशा ठिकाणी किंवा अशा तशा गुरुकुलमध्ये कोण शाळेत शिकले नाही, तर आचार्य यमधरांच्याकडे शाळेमध्ये शिकलेली ही विद्यार्थिनी जैन आगमाचे सगळे तत्व शिकून आल्या. त्यामुळे निश्चित रूपाने हिच्या अंतरंगात कोणताही भाव, कुठलेही विपरीत भाव तिच्या मनात कधी नाही. जे जैन आगमाच्या शाळेत शिकतात की नाही ते कधी फेल जात नाहीत. काय म्हणलो? आणि जी शालेय शाळेत शिकतात ती फेल जातात. त्यामुळे शालेय शिक्षणाबरोबर जैन आगमाची जी शाळा आहे त्या शाळेत शिकणं सुद्धा आवश्यक आहे. पालकांना मी निवेदन करलोय, तुमची मुलं नाही जोपर्यंत शालेय शिक्षणाबरोबर जैन आगमाची शाळा आहे त्या शाळेमध्ये शिक्षण घेत नाही तोपर्यंत आपल्या पायावर व्यवस्थित उभारणार नाहीत. त्यांना मधीच नैराश्य येईल, मधीच काय काय विपरीत वागतील, मधीच काय तर तिसरंच करतील, चौथंच करतील. इथं आलंय म्हणून सांगाले. त्यामुळे चिंतन करणं आवश्यक आहे. इकडं राजानं, प्रजापाल राजानं सगळी तयारी चालू केली की त्या मदन सुंदरीचा म्हणजे मैनासुंदरीचा विवाह हा कोडी श्रीपाल राजाबरोबर करायचा हे ठरवल्यानंतर त्यानं सैनिकांना आणि आपल्या सगळ्यांना आदेश दिला की लग्नाची जय्यत तयार करावी. आणि त्या श्रीपाल राजाला सगळ्या 700 कोडींच्या बरोबर इकडे घेऊन यावं. आता रेड्यावर बसून तो होताच, त्याचं वाहन रेडा होता श्रीपाल राजाचं. ते 700 कोडी बी रेड्यावर बसून होते सगळे. आणि ज्यावेळी की नाही ती सगळी व्यवस्था करायला सांगितली त्यावेळी सगळी व्यवस्था, सगळी जय्यत तयार करायला लागली. एवढं सगळं होऊन सुद्धा सूरसुंदरीच्या विवाहामध्ये जेवढे लोक इन्व्हॉल्व नव्हते त्याच्यापेक्षा जास्त श्रावक, मंत्री, राजेगण या मैनासुंदरीच्या विवाहामध्ये इन्व्हॉल्व होते. याचं मूळ कारण तिचा स्वभाव.
दुसऱ्यांच्यावर तिचे वात्सल्याचे भाव, दुसऱ्यांच्यावर दया दाखवण्याचे भाव, तिचा धर्म, तिची विद्या आणि तिचं ज्ञान आणि तिचा विनय, यामुळं मैनासुंदरीचा विवाह, जरी राजाने ठरवलं असेल हिचा विवाह मी थाटामाटात करणार नाही, कारण की मी सगळ्यात जास्त कोणाला मानतोय, माझ्या मोठ्या कन्येला म्हणजे सूरसुंदरीला मानतोय, म्हणून राजाचे जरी भाव असले तरी सुद्धा ज्याच्या नशिबात जे आहे ते कोण काढून घेऊ शकत, आणि ज्याच्या नशिबात जे नाही ते कोण देऊ शकत. भाग्य से पहले समय से ज्यादा किसी को कुछ नहीं मिलता. आचार्य भगवंतांनी म्हटलेलं आहे. दोन्ही बी आहेत, याचं चिंतन करणं आवश्यक आहे. त्यामुळे याचं चिंतन करा. त्यामुळे आपल्या नशिबातलं कोण काढून घेऊ शकत नाही, नशिबात नाही ते कोण देऊ शकत नाही. त्यामुळं सूरसुंदरीपेक्षा कोणी जय्यत तयारी मैनासुंदरीच्या लग्नाची झाली. एका कोडीबरोबर लग्न असून सुद्धा. चिंतन करा. त्यामुळे तुम्ही लय विचार करताय, माझं लग्न कुणासंग होईल, माझं कसं होईल, नवऱ्याचं कसं होईल, ह्याचं कसं होईल, त्याचं कसं होईल, त्याचं सगळ्यांचं काय विचार करत बसायचं आहे. कसं होईल तसं होईल. काय कर्मात आहे तसं होणारच. नीतिकारांनी एका ठिकाणी म्हणलेलं आहे, जो जो देखी वीत रागी सो सो होई विरारे, अनवनो काही को होत है काय को होत अधिरारे. जे वीतराग भगवंतांनी बघितलंय ते होणारच आहे. 3 काळात ते बदलणार नाही. अनवनी म्हणजे त्याच्या विपरीत दुसरं काही घडणार नाही. मग तू अधीर का व्हायलायस, तू चंचल का म्हणालायस, माझ्या बाबतीत असं झालं, हे झालं, ते झालं, का हे चिंतन करलायस. काही चिंतन करण्याची गरज नाही. जसं निश्चिरूपानं माझं नशीब आहे, जसं माझ्या भाग्यात असेल तसं सगळ्या गोष्टी होणार आहे, तेवढं म्हणायचं आणि सोडून द्यायचं. तुम्हाला सांगावलंय. इकडे सगळी जय्यत तयारी झाल्यानंतर लग्नाची, ज्यावेळी शुभ मुहूर्त आणि शुभ लग्न आहे, शुभ होरा आहे, ते सगळं काढलं गेलं. काढल्यानंतर अमुक या दिवशी यांचं लग्न विवाह होणार आहे ही सगळीकडे घोषणा केली गेली. एवढी घोषणा केली तरी सुद्धा नाही मैनासुंदरीला कुठल्याही प्रकारचा विकल्प नव्हता. ती आनंदात होती. ती रोजच्या रोज आपलं पूजन, भगवंतांचा अभिषेक बघणे, गंधोदक घेणे, स्वाध्याय करणे, जापमाला घालणे, आपलं ध्यान करणे, या सगळ्या गोष्टीमध्येच मग्न होती. आत्ताच्या या काळातल्या मैनासुंदरीला जर कळलं असतं आधीच आणि एवढं सगळी घोषणा केली असती, कोडी नवऱ्यासंग लग्न होणार आहे, मुलगा संग लग्न होणार आहे, खाणं पिणं सोडून बारीक झाली असते. ती एवढी जाड असलेली. असं कसं करल्यात, हे करल्यात, ते करल्यात, ह्या करल्यात, माझ्याच बाबतीत करतात, ह्याच्याच बाबतीत करतात, लय काय काय बोलले असते. ह्या वर्षी ह्या काळातली मैनासुंदरी म्हणाली. हो, ती नव्ह, ती ओरिजिनल मैनासुंदरी आहे. आत्ताच्या सगळ्या मैनासुंदरी मी काय म्हणलो नाही बाबा, तुम्ही म्हणणं म्हणून बरं. त्यामुळे चिंतन करणं आवश्यक आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, मी का पहिल्या दिवशीपासून प्रस्तावनेपासून सांगवले, का आपल्याला निश्चितपणे इतिहास जाणून घ्यायचा आहे. कारण की जोपर्यंत जुना इतिहास आम्ही जाणत नाही तोपर्यंत नवीन इतिहास घडवू शकत नाही, नवीन संस्कार घडू शकत नाही. म्हणून इतिहास जाणणं आवश्यक आहे. त्यांचं चरित्रामध्ये त्यांचं वागणं, त्यांचं विनयपूर्वक करणं, त्यांचं ज्ञान, त्यांचं स्वाध्याय, त्यांच्या सगळ्या गोष्टी, या सगळ्या गोष्टी होत असताना जेवढ्या विनयपूर्वक त्या सगळ्या गोष्टी करत असतात, तो जर नुसता त्यांचं जीवनशैली जर आपल्या जीवनात घेतली तर आपलं जीवन आदर्श बनल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. प्रत्येक घराघरात एक मैनासुंदरी तयार होईल. मग चिंतन करणं आवश्यक आहे या गोष्टीत. आज घराघरात मैनासुंदरी कमी, सर्प नोकाल कळलं की आता लय आहे. घराघरात आम्ही निश्चितपणे मैनासुंदरी निर्माण करणं आवश्यक आहे. त्यासाठी त्यांच्यावर योग्य ते धर्माचे संस्कार होणं आवश्यक आहे. ही गोष्ट महत्वाची आहे. योग्य ते त्यांना धर्माचे संस्कार, धर्माच्या क्रिया त्यांना जाणवून द्यायला पाहिजे की या आमच्या धर्माच्या क्रिया आहेत, या धर्माच्या क्रिया, हे धर्माचे संस्कार पालन करणं आवश्यक आहे. हे सगळं आम्ही जाणवून द्यायला पाहिजे त्यांना. आज देत नाही. ज्यावेळी त्यांचा चुकीचा पाय पडतोय त्यावेळी आम्ही जाणून देतोय बाबा चुकलीस म्हणून. काय उपयोग, वेळ गेलेली आहे. मातीचं भांडं आता भाजून तयार झाले आणि तुम्ही आमच्याकडे येताय आणि म्हणताय मोडून तयार करा. कसं होईल, भाजले आता. तरी बी आम्ही प्रयत्न करतोय उगाच मोडायचं आणि दुसरा चिखलाचं झोन आणि परत भाजायचा प्रयत्न करतोय. सोडा, हा करायचं. शेवट पर्याय काय, कुंभकार आहे म्हटलं त्याला कुंभ हे करायलाच पाहिजे.
कसा बी कुंभी होऊन दे. त्यामुळे चिंतन करणं आवश्यक आहे. सगळी तयारी झाल्यानंतर जो लग्न मंडप आहे तो अतिशय उत्कृष्ट सजवला झाला आणि ती जी वेळ आहे ती जवळ आली. सगळ्या राज्याचे बरेच राजे तिथं आलते, कारण की बऱ्याच राजांची इच्छा होती. अजून काय झालं तर नाही त्याच्या प्रजापाल राजाच्या मनात आलं तर तो विवाह म्हटला तर माझ्या राजाबरोबर नाही माझ्या राजकुमाराबरोबर लग्न लावतील म्हणून बरेच राजकुमार तिथं आलते लग्नाला. सूरसुंदरीच्या लग्नात जेवढे की नाही पाहुणे नव्हते त्याच्यापेक्षा जास्त पाहुणे नुसतं बघायला आलते मैना सुंदरला. कारण की हे कुणाचं कोण काढून देऊ शकत नाही. सौभाग्य आणि कर्म कुणाचं कोण काढून देऊ शकत नाही. एवढी गर्दी झाली, एवढे सगळे आलते आणि अतिशय थाटामाटात हे बघून आणि प्रजापाल राजाच्या मनामध्ये उकळ्या फुटाल्यात. एवढं सगळं करून सुद्धा की हिला या माझ्या छोट्या कन्याला म्हणजे मैना सुंदरला एवढी वाहवा आणि एवढं सगळं मिळालंय मानपान, म्हणून मनात अंतरंगात विकल्प चालू आहे. तिचं भाग्य कसं उजळतं हेच बघायचं होतं त्यांना, म्हणून हे सगळे विकल्प चालू होते. ते विवाह मंडपात गेल्यानंतर विवाह अतिशय उत्कृष्ट आणि संपन्न रीतीनं पार पडला. पार पडल्यानंतर ज्यावेळी लग्न झाल्यानंतर ती मैना सुंदरी कोडी श्रीपाल राजाला सांगते की हे प्रभू चला, आणि पतिरांच्या समवेत जाऊन ते आपल्या पिताराजांच्या चरणावर चरण स्पर्श करून ज्यावेळी दर्शन करते त्यावेळी जो अहंकार प्रजापाल राजाच्या मनात होता सगळा चकनाचूर होते. कारण की पहिल्यांदा नाही त्या कोडी श्रीपाल राजाला त्या प्रजापाल राजानं आपल्या समोर बघितलं, त्याची कोड झालेली अवस्था बघितल्यानंतर आत्ता मनात तो दुःख, त्याचं हृदय एवढं द्रवित झालं, तो म्हणते की माझ्या कन्येचा मी घात केलाय हो. आत्ता मनात आलं, त्या अंगावर झालेला कोड रोग बघून मनात कधी विकल्प आला की माझ्या एवढ्या सुंदर कन्येचा घात मी माझ्या हाताने करून घेतलाय. एवढी सुंदर कन्या असलेली ह्या कोडीला मी दिली. तरी सुद्धा हे मनात त्याच्या विकल्प चालवते, तरी सुद्धा मैना सुंदरी आपल्या पतिरांच्यावर त्यांचं चरणस्पर्श दर्शन करते आणि म्हणते पिताश्री तुम्ही कोणत्याही प्रकारचा विकल्प करण्याची गरज नाही. तुम्ही ज्या पतिराजांच्या बरोबर ज्या मुलग्याबरोबर माझं लग्न लावून दिलंय त्या पतिराजांच्यावर मी त्या घरामध्ये अतिशय गुण्या गोविंदानं सुखी समाधानी राहते. हे म्हणल्यानंतर तिकडं सौभाग्य सुंदरी तर जोर जोरात रडायला चालू केली आणि इकडे श्रीपाल राजावीर जो आहेत अश्रू आणून रडायला चालू केला. किती झालं तरी बाप तो बापच आहे. किती मनात विकल्प आले तर नाही कधी ना कधी नाही जे वात्सल्याचे अंतरंगात भाव आहेत ते भाव उदयात येणारच आहे. किती मुलांच्यावर आई वडील किती जरी नाही क्रोधी बनले, ज्यावेळी वात्सल्य जे नाही दयाचे भाव आणि करुणाचे मुलांच्या विषयी भाव आहेत ते भाव उदयात येणारच आहे. आणि ती योगायोगानं हे शब्द काढल्यावर एवढ्या जोरात आले, जोरात आल्यानंतर तो प्रजापाल राजा जोर जोरात की नाही मैना सुंदरच्या गळ्यामध्ये पडून रडा लागला आणि तो म्हणायला लागला की हे कन्ये तू मला क्षमा करावीस, तुझ्या जीवनात चुकीचं कार्य मी केलंय. त्यावेळी ती मैना सुंदरी तरी सुद्धा ह्या उत्तरावर मैना सुंदरी काय म्हणते की बाबा तुम्ही काय केलं नाही, माझं जसं कर्म आहे तसं मला मिळालेलं आहे, त्यामुळे तुम्ही कुठलाही विकल्प करण्याची गरज नाही. आजची मैना सुंदरी असती तर काय काय केली असते आजची मैना सुंदरी. पहिला करायलाच तयार झाली नसती, इथनं सुरुवात, आणि जास्त समजावून सांगून करायचा प्रयत्न केला असता पळून गेली असती. आजच्या मैना सुंदरींना ऑप्शन लय येतो, परंतु ती ओरिजिनल कथानकातली मैना सुंदरी होती. एवढं सगळं होऊन सुद्धा स्वतः चूक कबूल करून सुद्धा त्यांची वडिलांची चूक नाही, ही मैनारी ओरिजिनल मैना सुंदरी होती. आणि आजच्या मुली तशा मैना सुंदरीपणे बनणं आवश्यक आहे. त्याच वेळी आमचा समाज एक आदर्शवत समाज बनेल ही गोष्ट महत्वाची, याचं चिंतन करणं आवश्यक आहे. वडिलांच्या विषयी एवढे विनयाचे, आई वडिलांच्या विषयी एवढे विनयाचे भाव अंतर्गत निर्माण करा त्या मुलींच्या आणि मुलांच्या मध्ये. इथनं पुढं करा, आम्ही हेच करत नाही, हेच चुकतोय म्हणून भविष्य आमचं खराब होतंय, हे चिंतन करा. किती संस्कार आणि किती गुणवान आणि किती धर्मवान ती कन्या होती बघा. चूक कबूल करून सुद्धा ती चूक न म्हणणारी कन्या कुठं, आणि चूक नसताना चूक दाखवणारी कन्या कुठं, याचं चिंतन करणं आवश्यक आहे.
या गोष्टीचं चिंतन म्हणून आम्ही आमच्या जीवनामध्ये करणं आवश्यक आहे. त्यामुळं एक गोष्ट लक्षात घ्या. त्यावेळी परत प्रजापाल राजा तिच्या गळ्यामध्ये पडून जोरजोरात रडायला लागला. त्यावेळी सौभाग्य सुंदरी सुद्धा तिथं आली आणि ती बी जोरजोरात रडायला लागली. त्यावेळी मैना सुंदरीने श्रीपाल राजानं सुद्धा त्या सौभाग्य सुंदरीचं म्हणजे मातेचं दर्शन केलं आणि सांगितले की आम्ही आमच्या नगराकडे निघून जातोय आणि काही भिण्याचे कारण नाही. मी गुन्हा गोविंदानं जिथं मला तुम्ही दिलाय तिथं मी व्यवस्थित राहते. हे म्हटल्यानंतर परत आणि दोघं रडायला लागले आणि तिथनं निघून जाणार आहेत. आता प्रसंग असा निर्माण झालाय, प्रजापाल राजाने सौभाग्य सुंदरीने मैना सुंदरी आणि कोडी श्रीपाल राजाला सोडायला तयार नाहीत. त्यांचं रडगाण चालूच आहे. इकडं श्रीपाल राजाबरोबर जे 700 कोडी आलेत ते सगळे म्हणतात आपली वेळ झाल्या चला. एवढं म्हटल्यानंतर तो कोडी काय न बोलता, कारण की कोडीच्या मनामध्ये दुसरा विकल्प काय चालू होता, जो कोडी श्रीपाल राजा आहे त्याच्या मनामध्ये विकल्प काय चालू होता, मी असा असून सुद्धा या मैना सुंदरी विश्वातली सुंदरी असून सुद्धा जिचं रूप स्वर्गातल्या देवींच्या प्रमाणे आहे तरी सुद्धा नाही या कोडीक नाही पतिराजाला तिने स्वीकारलं आणि ती लग्न करण्यास तयार झाले. म्हणून तो निशब्द होता. ती काय सांगेल ते इथनं पुढे मी ऐकायला तयार आहे म्हणून तो निशब्द होता. त्यांना सांगितलं तुम्ही थांबा, मी ज्यावेळी येईल त्यावेळी आपण निघूया. एवढी सगळी यंत्रणा झाली. आता फक्त नुसता दया भावनेनं नाही त्या मैना सुंदरीकडं तो कोडी श्रीपाल राजा बघायलाय. आई वडील इकडे रडाल्यात. हा प्रसंग आहे. या प्रसंगात सगळ्या गोष्टी चालू आहेत आणि बाकीचं कथानक आता उद्याच्या भागामध्ये आचार्य बघून सांगणार. उद्याच्या भागामध्ये आचार्य भगवान सांगतील की काय संसार होतोय आणि संसाराची काय अवस्था आहे, धर्म काय आहे, धर्माची अवस्था काय आहे, हे आचार्य भगवान उद्याच भाग सांगतील. मी एवढीच भावना करतो की ज्या मैना सुंदरीनं आपलं जीवन आदर्शवत बनवण्याचा कर्मसिद्धांनुसार पण केला, तसं आम्ही सुद्धा आजचा आम्हाला बोध काय मिळत असेल आमच्या जीवनामध्ये कर्मसिद्धांनुसार जे येईल त्याचं स्वागत करा आणि जे निश्चितरूपानं विरोधी जरी तुमच्या मनाच्या आलं तरी त्या गोष्टीचं स्वागत करून आपलं जीवन धर्ममय बनवा एवढी भावना करतो आणि आजच्या वाणीला देतो. जे बोला आचार्य भगवान श्री सन्मती सागरजी महाराज की